एमपीएससी राज्यसेवा मुख्य परीक्षा ही पुढे ढकलावी या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी काल शास्त्रीनगर या ठिकाणी आंदोलन करत होते। त्यावेळेस पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊन फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये नेलेलं होतं आणि त्यानंतर कुठेतरी रात्री विद्यार्थी जवळपास 8 ते रात्री 1 पर्यंत कुठेतरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालेलं होतं। जवळपास पुण्यातील ABC चौक जो आहे त्या ठिकाणचा जो रस्ता आहे फरासखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर, तिथं अक्षरशः 4 ते 5 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी आंदोलन करताना पाहायला मिळाले होतं आणि त्यानंतर कुठेतरी पोलीस प्रशासनाने विद्यार्थ्यांची कुठेतरी समजूत घातल्याच्यानंतर हे आंदोलन कुठेतरी निवळल्याचं पाहायला मिळालेलं होतं। परंतु आज सकाळी हे सर्वच विद्यार्थी जे आहेत शरद पवार यांची भेट घेण्यासाठी मोदी बागेत आलेले आहेत। आपल्यासोबत काही विद्यार्थी आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत की पुढे काय झालेलं आहे। दादा, काल रात्री तुम्ही आंदोलन करत होतात शास्त्री नगर या ठिकाणी, जर आपण पाहिलं तर तुम्हाला अक्षरशः पोलिसांनी ओढत नेलं होतं। काल रात्री आम्ही अहिल्यासमोर आंदोलनाला बसलेलो होतो। तर आमची फक्त 2 मागण्या होत्या। ही राज्यसेवा 2024 मुख्य परीक्षा ही पुढे ढकलावी आणि कंबाईन जागा वाढ। तर पहिल्यांदा विद्यार्थी हे आंदोलनासाठी का उतरले मी सांगतो। हे राज्यसेवा 2024 मुख्य परीक्षा ही आमच्या आता ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्ननुसार होणारी शेवटची परीक्षा आहे आणि हिथं जर समजा विद्यार्थ्यांची चूक असती तर आम्ही समजू शकलो असतो। फक्त हे आयोगाच्या स्वतःच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे, त्यामुळे सर्व मुलं रस्त्यावर उतरले होते। आणि रात्री तुम्ही सगळे व्हिडिओमध्ये बघतात किती विद्यार्थ्यांचा सपोर्ट आहे। म्हणजे जवळजवळ फक्त हा मुद्दा आता SCBC OBC ह्या मुलांचा राहिलेला नाही, हे सर्व मुलांचा झालेला आहे। पूर्णपणे राज्यसेवा मुख्य देणाऱ्या जवळजवळ 7,000-7,500 मुलं मुली आहेत ह्यात। आणि विशेष म्हणजे काय झालंय, ह्या 2024च्या मुख्य परीक्षा ह्याच्यावरती जवळजवळ 11 ते 12 केसेस टोटली पडलेल्या आहेत। आयोगाने मॅटने स्वतः संभाजीनगर मॅटने स्वतः आदेश दिलेला आहे की तुम्ही SCBC to OBC लिंक चालू करा। ते अजून आयोगाने स्वतः चालू केलेलं नाही। आयोगाला नोटीस मिळून सुद्धा आता 9 एप्रिलला सगळं फॉर्म भरून झालेले आहेत, तरी सुद्धा अजून OBC सारखा एवढा जे SCBC टून OBC त्यांना सर्टिफिकेट मिळालं, जरांगे साहेबांनी आंदोलन करून मुलांना OBC मिळालं होतं, त्याचा आता लाभच मिळणार नाही। हा एक मुद्दा लक्षात घेतला पाहिजे। दुसरा मुद्दा असा की अजून की 441 कंबाईनच्या जागा आलत्या, ते सरकारने काहीतरी पाठवले, ते परत अजून माघारी गेलेत। त्या मुलांचा तो मुद्दा की त्या पण ऍड व्हाव्यात, म्हणजे हे एवढं ह्याच्यासाठी येतं। मुलांना काही अशी हाऊस नाही की आम्ही फक्त अभ्यास करायला आलोय। आम्ही स्वतः सगळ्यांनी राज्यसेवा मुख्य परीक्षा कंबाईन मुख्य परीक्षा दिलेली आम्ही विद्यार्थी आहे। आता ही शेवटचीच परीक्षा असल्यामुळे आता आम्ही काय करणार। आणि सर्वात म्हणजे आयोगाच्या स्वतःच्या चुकीमुळे विद्यार्थ्यांना हा त्रास होतोय। आम्ही डायरेक्ट आंदोलनाचा काय रस्त्यावर उतरलो नाही, डायरेक्ट थेट आमच्याकडे बरेच कात्रण ते दिशे दाखवले होते सर्व। अक्षरशः आरक्षणाचा गोळा विद्यार्थ्यांचा सँडविच झालेला आहे असं डायरेक्ट न्यूज आलेली आहे। परत आम्ही मुलांनी स्वतःहून पैसे वगैरे सगळं कलेक्ट करून पत्रकार भवनला MPSC त्याच्यात पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली। ती पत्रकार परिषद घेऊन सुद्धा जर आयोगाला समजत नसेल मुद्दा, म्हणजे आता हा आयोग आता असा काय थोडासा काय कुठली प्रवृत्ती म्हणावं लागेल आयोगाची। काल ज्यावेळी तुम्ही आंदोलन करत होता त्यावेळेस अक्षरशः बघितलं तुम्ही रस्त्यावरती झोपलेला होता, त्यानंतर पोलिसांनी तुम्हाला उचलून नेलेलं होतं, काय घडलं होतं त्या ठिकाणी? आता कालचं हे आंदोलन आम्ही रुपाली ताई ठोंबरे मॅडम त्यांच्या नेतृत्वात आम्ही हे केलं, कारण आम्हाला असा सपोर्ट पाहिजे होता। प्रत्येकांची मुलांच्या मनात एक अशी पाहिजे होतं। ताई आमच्या सोबत होत्या, तर आम्ही बसलो होतो तिथं अहिल्या लॅबच्या समोर। तर ते आम्हाला आता ते पोलिसांनी असं उचलायला हे सुरुवात केली ते कसल्या परिस्थितीत बसून गरजेचं होतं, कारण शेवटची मेन म्हणजे कसं आहे, शेवटची परीक्षा आहे ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न। आता पुढे डिस्क्रिप्टिव्ह चालू होणार आहे आणि हे 10 ते 15 दिवसावरती मुख्य परीक्षा येऊन आलेले आहे। आमचा जवळजवळ मागच्या 2 महिन्यापासून काही अभ्यास झालेला नाही। आम्ही नुसतं पळतोय, ह्यांना भेट त्यांना भेट, हा मुद्दा सांग ते मुद्दा सांग। म्हणजे आता मला सांगा, आयोगाने रिवाइज रिझल्ट लावला, 318 नवीन मुलं ऍड झाले, म्हणजे काहीतरी चुका आहे का नाही हे, म्हणजे आतापर्यंत कधी रिवाइज रिझल्ट लागलाय का नाही, ही चूक आयोगाने मान्य केली। आता 318 पोरं ऍड केली बाबा, ते एक आम्ही आयोगाचं अभिनंदन करू। पण त्या मुलांना तुम्ही न्यायिक तत्वावरती जे 45 दिवस आहेत फक्त एवढीच मागणी केली मुलांनी, कारण तुमच्या चुकीमुळे आमचे हे झालेत। आणि असं नाही की मुलांनी SCBC टिक केलं नव्हतं किंवा हे केलं नव्हतं OBC वगैरे काय ते, पण सगळं टिक केलं होतं, परंतु कास्ट तिथं दिसतच नव्हती। आता ह्याच्यानंतर आता तुम्हाला ऐकत हे जरांगे साहेबांना भेटायला गेले, ते जवळजवळ 468 मुले मराठा समाजाची SCBC होते, ते बाहेर पडत होते, अख्खेच आरक्षणापासून वंचितच होणार होते। ते साहेबांनी त्याच्यामुळे ते मुलं SCBC झालं कॅटेगरी वगैरे, ते असं मुद्दा सर्व। आता रात्री आंदोलनाला बसल्यानंतर
ते वळले होते, तरी सुद्धा मी असं निश्चय करून होतो की आपल्याला काही होईल, बसायचंय निदान. हे आपल्याला निदान आपण एक छोटासा प्रयत्न केला एक विद्यार्थी म्हणून. तुम्हाला काय पोलिसांकडून बसू नका असं सांगण्यात आलेलं होतं किंवा काय सांग? आत आमची बरीच टीम होती, सगळ्या टीम वगैरे हे केलं होतं आम्ही. ते 318 मुलांची ते सगळे परवानगी वगैरे थोडं ते पाठवलं होतं. पण आम्हाला रात्री बसणं गरजेचं होतं. पोलिसांनी थोडंसं हे केलं, वळलं ते मातीत वगैरे हे ते सर्व. पण म्हणलं आपण मातीतलीच आहे, असं तसं काय पुढं जाऊन आपल्याला शेतीच करायचे, दुसरं काय. दादा, आपण बघितलं काल रात्री खूप मोठं आंदोलन झालं फरसखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर ABC चौकामध्ये. तर पाहिलं तर 4 ते 5 हजार विद्यार्थी या आंदोलनामध्ये सहभागी झालेले होते. आता तुमची पुढची दिशा काय असणार आहे? तुम्ही शरद पवारांची भेट घेतली का? भेट झाली का? शरद पवार साहेबांची भेट झाली. शरद पवार साहेबांची भेट झाल्यावर त्यांनी अध्यक्षांशी फोन केला, तर त्यांनी आम्हाला मंगळवारी दुपारी 3:30 वाजता भेट दिलेली आहे आणि त्याचा विचार करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. पण माझं म्हणणं एक आहे, 1 एप्रिलला आम्ही निवेदन दिलेलं आहे, तो निवेदन तुमच्याकडे अजूनही पेंडिंग आहे, त्याच्यावर तुम्ही विचारच करताय. तोच विषय घेऊन आम्हाला परत मंगळवारी बोलवतो. तर 1 एप्रिलच्या निवेदनावर तुम्ही अजूनही विचार का करत नाही आहे? मी EWS उमेदवार आहे. 29 मार्चला दुसऱ्या निकालात मला पास झालं. म्हणजे मला 12 तारखेला तुम्ही नापास केलं होतं. 12 तारखेला तुम्ही नापास करण्याच्या अगोदर मी आयोगाला 11 तारखेला पहाटे आणि 12 तारखेला बऱ्याच विद्यार्थ्यांनी तुम्हाला कळवलं होतं की या निकालात चुका होऊ शकतात. पण ती चूक तुम्हाला 11 तारखेला 12 तारखेच्या निकालाच्या आधी तुम्ही लक्षात नाही घेतली. ती तुम्हाला लक्षात आली 29 मार्चला. मग याच्यामध्ये मानसिक त्रास आम्हाला कुणामुळे झाला? त्यात आमची चूक आहे का? 17 दिवस तुम्ही पूर्णपणे आमच्या वाया घालवली, आमची मानसिकता खराब केली. आणि परतही तुम्ही 29 मार्चला जेव्हा रिवाइज निकालात आम्हाला पास करतायत, एका अर्थाने तुम्ही तुमची चूक कबूल करतायत, तर तुमची जबाबदारी पण बनते की तुम्ही मोठं आम्हाला वेळ वाढीव द्यायला पाहिजे, ना की आम्ही तुमच्याकडे भीक मागायला पाहिजे वेळेसाठी. तुम्हाला प्रशासनाचं आयोगाचं काम काय आहे की गुणवत्ताधारक विद्यार्थी प्रशासनात येऊ देणे. मग गुणवत्ताधारक विद्यार्थी तुम्हाला जर पाहिजे असतील तर त्यांना संधी देणं योग्य काम आहे का नाही? फक्त प्रक्रिया रेटून देणं ही काम आहे का? मानवीय दृष्टिकोन पण आयोगाकडे असायला हवा. यासाठी वेळेवर आम्ही भीक मागायची का तुमच्याकडे? कोणकोणत्या बाबी तुम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिल्यात पवार साहेबांच्या? तुमच्या जागावाढीचा मुद्दा होता, त्याचबरोबर राज्यसेवा मुख्य परीक्षा पुढे ढकलावी, कोणकोणत्या बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आणि त्यांनी अध्यक्षांशी बोललेत का आयोगाच्या? अध्यक्षांना आम्ही शरद पवार साहेबांना आम्ही एकतर आम्ही वेळवाढीचा मुद्दा हा आम्ही 29 मार्चपासून जो लावून धरलेला आहे, पण आयोग त्याच्याकडे दखल घेण्यास तयार नाही. फक्त त्यांना 26 एप्रिललाच परीक्षा का घ्यायची हा 8 तास आम्ही समजू शकत नाही. 2023ला पण त्यांनी स्वतःहून आयोगाने परीक्षा पुढे ढकलली. या गोष्टी आम्ही सर्व शरद पवार साहेबांशी लक्षात आणून दिल्या. आणि दुसरा विषय होता पवार साहेबांचं MPSC आयोगाशी बोलणं झालंय का? हो, अध्यक्षांना त्यांनी रजनी सेठ साहेबांना त्यांनी फोन केला होता, त्यांच्याशी त्यांचं बोलणं झालेलं आहे आणि अध्यक्षांनी आम्हाला मंगळवारी दुपारी 3:30 वाजता भेट दिलेली आहे. वाढीव जागेचा काय मुद्दा आहे? वाढीव जागा हा कंबाईन जागा वाढ ही बऱ्याच वर्षांनी परीक्षा झालेली आहे, म्हणजे बऱ्याच दिवसांनी बऱ्याच वेळेस पोस्टपोन पण झालेली आहे. आणि त्याच्यामध्ये असं झालं होतं की PSIच्या 441 जागांचं मागणीपत्रक मंत्रालयातून आयोगाकडे गेलं होतं, पण ते वापस जाऊन फक्त 216 जागांची जाहिरात आलेली आहे. तर त्या मुलांना जी अपेक्षा होती की वाढीव जागांमध्ये आपल्याला संधी मिळेल, तर या जागा कमी का झाल्या? की प्रशासनातला खर्च कमी करणं हे धोरण आहे का? पण विद्यार्थ्यांना रोजगार हा पण सध्या महत्त्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामुळे तो मुद्दाही कंबाईन जागा वाढमध्ये हा शरद पवार साहेबांच्या आम्ही लक्षात आणून दिलेलं आहे. आता याच्या पुढची तुमची दिशा काय असणार आहे? पुढे आता काल जे आंदोलन झालं तेव्हा गिल साहेबांनी आम्हाला कलेक्टर ऑफिससमोर आंदोलनास परवानगी देण्याचा शब्द दिलेला आहे. तर आम्ही तिकडे आंदोलन चालू करण्याचा विचार करत आहोत. त्यासोबतच मंगळवारी आमचे EWS विद्यार्थी हे अध्यक्षांशी भेट देणार आहेत आणि काही कंबाईनचे विद्यार्थी हे सरकारसोबत त्यांचं प्रतिनिधी मंडळ भेट घेणार आहे. त्याच्यानंतर पुढची दिशा मंगळवारच्या आंदोलनासोबत ह्या 2 शिष्टमंडळांबरोबर पुढची दिशा ठरेल. तर आपण बघतोय की MPSCच्या बाबतीमध्ये अनेक तांत्रिक अडचणी येताना पाहायला मिळतात. तुम्हालाही तसा अनुभव आला आहे? हो सर, माझा स्वतःचा स्कोअर 112.50 असूनही कट ऑफ 110.50 आहे. तरीही माझं लिस्टमध्ये नाव नाही. आणि असे आम्ही खूप लोक आहोत. माझी स्वतःची एक पिटिशन आहे, त्यात आम्ही 5 लोक आहोत आणि दुसरी एक पिटिशन आहे, त्यात एक 8-10 लोक आहेत. तर हे म्हणतात की आमच्याकडून तांत्रिक म्हणजे गोष्टी झालेल्या नाहीत, म्हणजे ह्या घोळ झालेला नाही असं त्यांचं म्हणणं आहे. तर आमच्या ह्या गोष्टी आम्हाला सॉल्व्ह करून पाहिजेत. एकतर आता आंदोलनाची मागणी म्हणजे परवानगी मागितली आहे, आम्ही आंदोलन करणार आहोत. जर आमचे मुद्दे सॉल्व्ह न करता ह्यांनी जर एक्झाम घेतली तर आम्हाला सामूहिक आत्मदहनाचा म्हणजे परवानगी द्यावी त्यांनी, कारण आमच्याकडे आता दुसरा पर्यायच उरलेला नाही.
तुमचा जो OMR शीटचा मुद्दा होता, जे की तुम्हाला जास्त मार्क मिळाले होते तरी सुद्धा तुमचं गुणवत्ता यादीत नावच नव्हतं, ही बाब तुम्ही शरद पवारांच्या निदर्शनास आणून दिली आहे का? हो सर, त्यांना हा मुद्दा पण समोर आणून दिलाय. तर त्यांनी सांगितलेलं की अध्यक्षांसाठी तुम्ही आता 5 लोकांची टीम बनवा आणि त्यांना तुम्ही स्वतः प्रत्यक्ष जाऊन भेटा आणि त्यांना ह्या गोष्टी सांगा. कारण आता आम्ही आयोगात 2-3 वेळा फेऱ्या मारून आलो, तर त्यांनी फक्त आम्हाला PRO पर्यंत थांबवलंय. आम्हाला तिथं सचिवांच्या पर्यंत, अध्यक्षापर्यंत जाऊ दिलं नाही आणि कदाचित त्यांच्यापर्यंत हा मुद्दा पोहोचला पण नसेल. त्याच्यामुळं मंगळवारी आम्हाला दिलेलं आहे. आता इथून पुढचे इतके दिवस जर आमचे ह्यात जाणार असेल, परीक्षा 10 दिवसावर आलेली सर, आणि जर मंगळवारी अध्यक्ष आम्हाला काय बोलतात हे पण माहिती नाही आहे. जर त्यांनी हॉल तिकीट जनरेट केली आणि परीक्षा घेतली तर आमच्यावर हा किती मोठा अन्याय आहे. आम्ही इतक्या वर्षांची मेहनत केलेली सगळी पाण्यात जाणार आहे. आम्हाला सरळ सरळ सामूहिक आत्मदहनाचा परमिशन द्यावी आम्हाला. आम्ही ह्यापुढं काही करू शकत नाही. म्हणजे आम्हाला आंदोलनात हीच गोष्ट करायची आता. तर आपण बघतोय की MPSCची परीक्षेची जी तयारी करतात विद्यार्थी, ते तासनतास अभ्यास करत असतात, अनेक वर्ष अधिकारी बनण्यासाठी घालत असतात. अशा वेळी आयोगाच्या तांत्रिक चुकीचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. हो, खूप बसतो. आता ह्यांना खूप जणांना हे तांत्रिक गोष्टीचा फटका बसलेला आहे. आता खूप जणांनी आयोगाकडे जाऊन आलेले आहेत, पेपर जवळ आलेले आहेत, तरी त्यांचं ऐकून घेतलं जात नाही. आम्हाला सगळ्यांना असं फिरावं लागत आहे अभ्यास सोडून. ते चुकीचं आहे. काय करावं असं वाटतंय? आता अशा चुका वारंवार होऊ नये, विद्यार्थी सातत्याने रस्त्यावर येऊ नयेत, यासाठी आयोगानं काय करावं असं वाटतं? त्यांच्या कार्यपद्धतीत सुधारणा तर पाहिजेच आहे सध्या. कारण विद्यार्थी अभ्यास करावं का ह्या गोष्टी सॉल्व्ह करत बसायला पाहिजे. कारण सोपं नाही आहे मुंबईला जाणं, पुण्यामधून वगैरे खूप लांबून लांबून पोरं येतात. गडचिरोलीवरून काही जणांनी आलेले आहेत, त्यांना पण प्रॉब्लेम झालेला आहे. म्हणून तेवढ्या लांबून मुंबईला येणं, अभ्यास सोडून अभ्यास करावा. आधीच अभ्यास खूप असतो आणि त्यात असं करणं चुकीचं आहे खूप. आणि त्यात कंबाईन जागा वाढचा मुद्दा पण 441 जागांचं मागणीपत्र गेलेलं आहे ऑलरेडी. मग त्यातले फक्त 216 जागा निघालेल्या आहेत. मग 225 जागा गेल्या कुठं? का बरं गेल्या? म्हणजे काढायला पाहिजेत ना. एकतर खूप 2 वर्षानंतर आता परीक्षा होणार आहेत. जागा वाढत आणि विद्यार्थी खूप आहेत अभ्यास करणारे, आणि एवढ्या जागांमध्ये बेरोजगारी वाढली आहे. त्याच्यामुळं जागा वाढवायला पाहिजे. म्हणजे आयोग जागा वगैरे का वाढवत नाही असं वाटतंय? कमी जागा असतात आणि अनेक लाखो विद्यार्थी परीक्षेसाठी बसत असतात. मला आधी माझा मुद्दा सांगायचा आहे. मी एक कृषी पदवीधर आहे आणि मी कृषी सेवेची पूर्वपरीक्षा दिली होती आणि 8 मार्चला आमचा कृषी सेवेचा पूर्वपरीक्षेचा निकाल लागला. त्या निकालामध्ये मुलांचं मेरिट हे 90.25, तर मुलींचं मेरिट हे 88.25 आहे आणि माझा स्कोर हा 92.50 असूनही माझं नाव गुणवत्ता म्हणजे कृषी सेवेची जी पूर्वपरीक्षेची मेरिट लिस्ट लागली त्याच्यामध्ये माझं नाव नाही आहे. असं म्हणजे अशी मीच नाही आहे, तर माझ्यासारखे असे आमचे आयग्रीचे पण भरपूर मुलं आहेत, 50-60. म्हणजे OMR शीटमध्ये तुम्हाला जास्त मार्क होते? मार्क आहेत. हा, मार्क म्हणजे कट ऑफ रेषेच्या वरती जास्त मार्क असूनही आमचं नाव गुणवत्ता यादीमध्ये नाही आहे. त्याच्यामुळे आम्ही मुख्य परीक्षेसाठी पात्रच नाही आहे. त्याच्यामुळं हा आमच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे ना. तर मग आयोगाने ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे आणि आम्हाला योग्य तो न्याय लवकरात लवकर दिला पाहिजे. कारण आम्हाला ह्याच गोष्टी टेक्निकलच्या गोष्टी तो फेस करावेच लागतं ते, पण त्याच्यानंतर आम्हाला अभ्यास पण करायचा आहे, मेन्स पण द्यायची आहे. त्याच्यामुळे आयोगाने ह्या गोष्टी जितक्या लवकर होतील तितक्या लवकर सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. ते आपण बघतो की अनेक वेळा झाले, म्हणजे अहिल्याजवळ अनेक वेळा विद्यार्थ्यांनी शास्त्री रोडवरती आंदोलन केलं, सातत्याने पाठपुरावा केला, तरी सारख्याच चुका ह्या आयोगाकडून घडत आहेत. खरं तर आयोगाची ना त्यांनी स्वतःची कार्यपद्धती बदलली पाहिजे. की का मुलांना प्रत्येक टप्प्यावर तुम्हाला आंदोलन करावं लागतं? प्रीसाठी आंदोलन करावं लागतं, जागावाढीसाठी आंदोलन करावं लागतं, मेनसाठी आंदोलन करावं लागतं, प्रत्येक गोष्टीसाठी आंदोलन करावं लागतं. म्हणजे इथं कुठेतरी आयोगाची पण चूक असू शकतेच ना. मुलांना प्रत्येक गोष्टीसाठी असं आणि मुलांच्या हक्काच्या गोष्टींसाठी मुलांना प्रत्येक गोष्ट मागावी लागत असेल तर आयोगाने सुद्धा स्वतःच आता आत्मपरीक्षण करायची गरज आहे. की आपलं पण काहीतरी चुकत असेल म्हणूनच तर मुलांवर ही रस्त्यावर यायची वेळ आहे ना. नाही तर मुलांना काय गरज आहे स्वतःचा अभ्यास सोडून? जर जागा व्यवस्थित आल्या, आयोगाने त्यांचे टेक्निकल प्रॉब्लेम मुलांना काही आले नाही, फॉर्म भरण्यात काही अडचणी आल्या नाही, तर मुलांना काय गरज आहे ना स्वतःचा अभ्यास सोडून अशा आंदोलनं करायची आणि रस्त्यावर यायची गरजच नाही आहे ना. आता मला तरी असं वाटतं आयोगाने स्वतःचं आत्मपरीक्षण करायची आज गरज आहे. ते आपण बघतो की अशा तांत्रिक चुकांमुळे अनेक विद्यार्थ्यांचं एज बार होतंय, अनेक विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर पडले. मग ह्याच ना आता ह्या पण मॅडम आहेत राज्यसेवेच्या, आज त्यांचं पण वय 34 आहे, त्यांचा शेवटचा अटेम्प्ट आहे, त्यांना पण संधी भेटली पाहिजे ना. आणि शेवटची ऑब्जेक्टिव्ह आहे, पहिली गोष्ट म्हणजे शेवटची राज्यसेवेची ऑब्जेक्टिव्ह आहे, तर त्यांची सुद्धा संधी आज आयोग डावलतंय ना. तर ह्या गोष्टीसाठी आयोगाने खरंच योग्य तो न्याय लवकरात लवकर करायला हवा आणि ॲग्रीचा पण मुलांना न्याय द्यायला हवा. त्यांचा रिझल्ट आहे, त्यांना
नवीन यादी प्रसिद्ध करावी आणि त्यांना गुणवत्ता यादीमध्ये सामील करून घ्यावं आणि त्यांना मुख्य परीक्षा देण्याची संधी आयोगाने लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावी. UPSC सुद्धा परीक्षा घेत असते. UPSCच्या बाबतीमध्ये असा वाद होत नाही, फक्त MPSCच्या बाबतीमध्येच असा वाद होतो. सर माननीय आयोगाला माझं असं निवेदन आहे की त्यांची जी कार्यपद्धती आहे त्याच्यावर त्यांनी पुन्हा परीक्षण करावं. माननीय आयोगाला माझी ही विनंती आहे की त्यांनी त्यांच्या कार्यपद्धतीवरती पुन्हा परीक्षण करावं. असे प्रॉब्लेम्स काय येतात, मला असं वाटतं की त्यांनी स्वतःची एक समिती बसून किंवा मुलांशी त्यांनी संवाद साधला पाहिजे की नक्की प्रॉब्लेम्स काय आहेत मुलांचे. मुलं आंदोलन करतायत का करतायत याचं का हा प्रश्न तिथं उत्तर भेटलंच पाहिजे. ते भेटत नाही आहे म्हणून ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत. कारण की मुलं इथं अभ्यासाला आली आहेत, नाही की आंदोलन करण्याला. हे आयोगालाही चांगलं माहिती आहे आणि मुलांनाही चांगलं माहिती आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या, तांत्रिक अडचणी दूर केल्या गेल्या, रिझर्वेशनचा जो मुद्दा आहे तो बाजूला केला गेला आणि जी ही एक्झाम आहे या एक्झामवरती नैसर्गिक न्यायानुसार आम्हाला 45 दिवस मिळालेच पाहिजे. कारण की 2 वेळा तुम्ही रिझल्ट लावताय, एकदा 12 तारखेला लावताय, एकदा तुम्ही 29ला लावताय. 12 तारखेला जी मुलं नापास झाली आहेत त्या मुलांनी अभ्यास सोडून दिला, त्या मुलांनी परत प्रवाहामध्ये कसं यायचं. आणि 29 तारखेला तुम्ही रिझल्ट लावून म्हणते की तुम्ही आतमध्ये आलात, आम्ही आमचा अभ्यास सुरू कसा करायचा. मानसिकता राहिली पाहिजे सर. आणि 20 दिवसामध्ये तुम्ही 16 पाण्याचा आमचा सिलेबस आहे, फक्त 16 पाणी सिलेबस वाचून तुमची अशी अपेक्षा आहे की आम्ही एक्झाम द्यावी. कशी द्यायची एक्झाम. तर नैसर्गिक न्यायाप्रमाणे प्रत्येकाला रिझल्ट लागल्यानंतर 45 दिवस मिळतात, ते आम्हाला मिळावे हीच आयोगाकडे, माननीय आयोगाकडे आमची विनंती आहे. खरं तर बघतोय की MPSCच्या विद्यार्थ्यांनी काल शास्त्री रोड या ठिकाणी जे आंदोलन केलेलं होतं, त्यानंतर हे विद्यार्थ्यांनी फरासखाना पोलीस स्टेशनच्या बाहेर जे आहे जवळपास 5 ते 6 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी एकत्रित जमून त्यांनी आंदोलन केलेलं होतं. त्यानंतर पोलीस प्रशासनाकडून त्यांची कुठेतरी समजूत घालण्यात आली. त्यानंतर त्यांनी आंदोलन कुठेतरी पुढे थोडंसं मागे घेतलेलं होतं आणि आज सकाळी पुन्हा एकदा ते मोदी बागेत शरद पवार यांच्या भेटीसाठी आलेले आहे. शरद पवारांनी थेटपणे MPSCच्या अध्यक्षांशी बोलणं केलेलं आहे आणि या विद्यार्थ्यांचं शिष्टमंडळ मंगळवारी जे आहे MPSC आयोगाच्या अध्यक्षांशी भेट घेणार आहे आणि त्यानंतर यांची पुढची जी दिशा आहे ती ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट निलेश लोहारसह राजरत्न जोंधळे, टॉप न्यूज मराठी, पुणे. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.